मृत्यू कोणाला कुठे आणि कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. अशीच एक घटना कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असं नावफलक रेखाटत असतानाच सज्जा कोसळून पेंटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश तुकाराम कराडे, वय वर्ष 55 असं त्या पेंटरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असं नाव होतं, ते बदलून आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असं नाव लिहिण्याचे आदेश काढले. बोटेकसा येथील केंद्रावर नाव लिहिण्यासाठी पेंटर सुरेश कराडे यांना जबाबदारी देण्यात आली होती. गुरुवारी दुपारी कराडे हे नामफलक लिहित असतानाच एकाएकी सज्जा तुटला आणि पेंटर सुरेश कराडे खाली कोसळले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर मार लागल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलं, पण गडचिरोलीला नेले जात असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बराच मोठा परिवार आहे.